जाऊ. अरे लोक का मरायला तयार होत होते याचा कधी विचार करणार आहोत. अरे मी गेला तरी चालेल पण माझा राजा जगला पाहिजे इतका अंतर्मनात विचार देणारा राजा कसा असेल तुम्ही याचा विचार करा. आणि किती आत्मविश्वास, कसा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी दिलेला होता. त्यावेळेस मोबाईल नाही, इंटरनेट नाही, रेल्वे नाही, विमान नाही, संपूर्ण तंजावरपर्यंत राज्य निर्माण केलं. म्हणजे एखाद्या सैनिकाला महाराज भेटले पुन्हा भेटले असतील की नाही हे सांगता येत नाही. पण एकदा शिवाजी महाराजांनी शब्द दिला म्हणजे त्या माणसाने आयुष्यभर पाळा, पुन्हा त्याला आदेश द्यायची गरज पडली नाही. किती कसल्या प्रकारचा विचार असेल याचा तुम्ही विचार करा. अहो 6 महिने शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात गेले आणि सगळीकडे बातमी काय पसरली की शिवाजी महाराज काय झालं. शिवाजी महाराज संपले. आता काय औरंगजेबाच्या तावडीतून शिवाजी महाराज येत नाहीत, आवळी उठली सगळीकडे. पण तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. 6 महिने शिवाजी महाराज मेले अशी चर्चा असताना सुद्धा आणि एकमेव सुपुत्र संभाजी सोबत असताना सुद्धा स्वराज्यामध्ये एक सुद्धा माणूस फितूर झाला नाही, बंडखोरी झाली नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशासन चालू होतं. हा जनतेचा विश्वास होता. आपण बघितलेल्या आपल्या नेत्याला कोरोना झाला म्हटल्यावर कार्यकर्ते पुढचं तिकीट कोणाला म्हणून चर्चा करत होते. इतका कॉन्फिडन्स आपल्या लोकांना होता. तुम आगे बढो म्हणजे एका नेत्याच्या अंत्ययात्रा निघाले तरी कार्यकर्ते घोषणा देत होते तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. इतका आपला कॉन्फिडन्स गेलेला आहे. काय राजा असेल तुम्ही याचा विचार करा. आज 400 वर्षांनंतर सुद्धा छत्रपतींना बघितल्याबरोबर अरे मानुची, निकलराव मानुची ज्याने प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना बघितलेला आहे. नंतरचे कथाकार कादंबरीकार खड्ड्यात जाऊ द्या, पण ज्यांनी शिवछत्रपतींना बघितलं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. निकोलाव मानुचा एक महान चरित्रकार आहे. त्याच्याबरोबर तो मिर्झा जयसिंगा बरोबर केवळ शिवाजी महाराजांना बघण्यासाठी आलेला होता आणि त्याच्या आत्मचरित्रामध्ये त्याने लिहून ठेवलेला आहे. तो शिवाजी महाराजांना बोललेला आहे आणि काय बोललं हे त्याने लिहून ठेवलेलं आहे. तो निकोलाव मानुची असं म्हणतो की जेव्हा शिवाजी राजांचं आगमन होतं ना तेव्हा माणूस जमिनीवर बसू शकत नाही, तो उठूनच उभा राहतो आणि शिवाजीकडे बघितल्यावर असं वाटतं त्या राजाचा असला पाहिजे. आणि त्याने जाऊन औरंगजेबाला सांगितलं की औरंगजेबा एक टाइम लक्षात ठेव, तू तुझ्या अल्लाला प्रार्थना करत असतील तर रोज एक वाक्य त्याच्यात ऍडिशनल असं टाक की शिवाजीच्या नजरेला नजर मिळवायची माझ्यावर कधीच तोहमत येऊ देऊ नको. कारण मानुजीने सांगितलं की जेव्हा शिवाजी समोर येतो ना आणि एकदा शिवाजीच्या नजरेला जर बघितलं एक तर माणूस त्याचा सेवक होतो नाही तर गुलाम होतो, दुसरं कुठलंच ऑप्शन शिल्लक राहत नाही. हे समक्ष बघितलेल्या मानुजीने सांगितलं. कसा राजा असेल याचा तुम्ही विचार करा. इतक्या वर्षानंतर सुद्धा नुसतं शिवाजी म्हटल्याबरोबर प्रबंधकार ठाकरेंनी म्हटलेलं आहे एक शिवाजी म्हटल्याबरोबर 33 कोटी देवाची फलटण बाद होते की शिवाजी नावामध्ये ताकद आहे. औरंगजेब नेहमी असं म्हणायचा पोर्तुगीजांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे, ब्रिटिशांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे, जतांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. आपण ब्रिटिश लोक म्हणजे विज्ञानवादी, तंत्रज्ञानवादी असं आपण समजतो. कारण शिवाजी महाराजांच्या काळातच न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला होता. तिकडे बंदुका तयार झाल्या होत्या, तोफा तयार झाल्या होत्या. टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने पुढे जात होती आधुनिक राष्ट्रांमध्ये. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल हेनरी ऑब्जेन नावाचा ब्रिटिशांचा वकील असं लिहून ठेवतो जे असाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांनी ब्रिटनच्या राणीला पत्र लिहून पाठवलं की जोपर्यंत छत्रपती शिवाजी या भारताच्या भूमीमध्ये आहे ब्रिटिशांना इथे आपलं राज्य निर्माण करता येणार नाही. कारण हा रयतेचा राजा आहे, लोकांचा राजा आहे. आणि मिर्झा जयसिंगाने औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं की मी शिवाजीला औरंगजेबा तुझ्याकडे पाठवलेला आहे, पण एक लक्षात ठेवा औरंगजेबा, शिवाजीला तू ठार मारलं काय आणि शिवाजी महाराजाला कैद केलं काय, पण स्वराज्य निर्मितीपासून आता कोणीही रोखू शकत नाही. कारण जनतेमध्ये आत्मविश्वास छत्रपती शिवाजी राजाने निर्माण केलेला आहे. हे राज्य निर्माण होणं ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि शेवटी औरंगजेब सुद्धा अकबर म्हणून म्हणतो की आता मी तर काय करू, बहुतेक शिवाजी राजा व्हावा ही खुदाचीच इच्छा असेल. ही हतबलता जिवंतपणी ज्याच्या दंतकथा झाल्या ते छत्रपती शिवाजी महाराज हे माणूसच होते. आणि माणसाने आपल्या अचाट लोकहितातून जिवंतपणी दंतकथा निर्माण केल्या, तो सुद्धा या भारताचा इतिहास आहे. आणि म्हणून हे शिवाजी राजांचं वेगळेपण आपण समजून घेतलं पाहिजे. हे राज्य माझं नाही, हे रयतेचं राज्य आहे, ही स्त्रीची इच्छा आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या बाजूने जी धोरणं शिवाजी महाराजांनी राबवली ती बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडिताला सुद्धा वाटतं की लोकशाहीचा गाभा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन. अष्टप्रधान मंडळ असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारा तुम्ही विचार करा कसा राजा असेल.
अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावा तर तुमच्या गर्दना कलम केल्या जातील. शिवाजी महाराजांचं स्त्री धोरण बघा. अरे स्त्रीवर बलात्कार होतो, 20-20 वर्ष निकाल लागत नाही. त्या काळामध्ये बदअमल केला, जातपात नाटक होतं, शिवाजी महाराजांनी बघितले नाही, पाय कलम केले. नोकरी देताना, काम देताना वंश परंपरेने कोणालाही सरदार सेनापती केलं नाही. प्रत्येकाला अधिकार दिले, कर्तबगारी बघून त्यांना सैन्यात निवड केली. आणि सर्वसामान्य रयतेला त्या काळामध्ये शेती करण्याचे सुद्धा नीट अधिकार नव्हते. त्या काळामध्ये त्याच्या हातात तलवार दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी. एक स्वाभिमान त्यांच्या मनामध्ये निर्माण केला. हे कुठलं बळ आहे? साध्या उदाहरणे कशा पद्धतीने शिवाजी महाराज आपल्या रयतेकडे बघत होते. कारण शिवाजी महाराज एवढे पराक्रमी होते की त्यांनी अफजल खान, शाहिस्ते खान सगळ्यांची वाट लावली. आणि भूषण तुम्हाला माहिती आहे, हा समकालीन कवी आहे, औरंगजेबाच्या दरबारात होता. पण औरंगजेबाबरोबर संघर्ष झाल्यावर 1667-68 साली तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. आणि शिवाजी महाराजांना येऊन तो असं म्हणाला की जो जगातला जो कोणी या पृथ्वीचा निर्माता परमेश्वर असेल तो एक मला प्रिय आहे. आणि दुसरा जर कोणी जगामध्ये असेल तर तो परमेश्वराचं प्रतिरूप म्हणजे छत्रपती शिवाजी आहे. आणि म्हणून जे पुष्प, जे फूल मी परमेश्वराच्या चरणावर अर्पण करतो ते शब्द अर्पण करण्यासारखे पाय केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. ते भूषणाचं कार्य आहे. त्याने लिहून ठेवलेलं आहे की कशा पद्धतीचं शिवाजी महाराजांचं वर्तन होतं, भाषेवर कसं प्रभुत्व होतं, लोककल्याण कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. बघा, मी अफजलखानचं तुम्हाला उदाहरण दिलं. इतका अचाट पराक्रम शिवाजी महाराजांनी त्या काळात केला की अफजलखानने आपल्या राणीला असं लिहिलं होतं की शिवाजी यशस्वी का होतो त्याचं कारण म्हणजे शिवाजीला पंख आहे, तो गायब होतून 12 ठिकाणी प्रगट होऊ शकतो. हे ब्रिटिशांचं म्हणणं होतं, बाकीच्या तिथं जाऊ नये. म्हणजे इतकं अचाट काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. अनेक शत्रूंना पराभूत केलं. भूषणाने काव्य केलेलं आहे की औरंगजेब काय करायचा की शिवाजी महाराजांचं राज्य नष्ट करण्यासाठी एकेका सरदाराला पाठवायचा. आता ज्याची नियुक्ती झाली तो औरंगजेबाला जाऊन म्हणायचा की बादशाह, मला कशाला एवढ्या छोट्या राज्यावर लढायला पाठवता? आपलं जे साम्राज्य आहे मी संपूर्ण जगावर निर्माण करायला तयार आहे. एखाद्या बलाढ्य शत्रूवर मला पाठवा. पण त्याच्या मनात भीती अशी असायची, भूषणने लिहिलेलं आहे, शिवाजी महाराजांकडे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे, वापस आपण येऊ शकत नाही. आणि औरंगजेब सुद्धा शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रात येण्याचं धाडस औरंगजेबानं केलं नाही. कारण त्याला मानुजीनं सांगून ठेवलं होतं की शिवाजी महाराज समोर जायचं नाही, याला तर 2च कार्यक्रम तुझे करणे. हे शिवाजी महाराजांचा पराक्रम होता. आणि शिवाजी महाराजांनी सामान्य जी माणसं घडवली. म्हणजे रयतेबद्दलचा कनवळा काय असू शकतो त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. अनेकांना शिवाजी महाराजांनी पराभूत केलं. पण मिर्झा जयसिंगाबरोबर का शिवाजी महाराजांनी काय केलं? का केला शिवाजी महाराजांबरोबर? त्याचं कारण असं होतं की मिर्झा जयसिंगाच्या पराक्रमाला घाबरून हा तळ केला नाही. कारण घाबरणारे शिवाजी महाराज नव्हते. पण मिर्झा जयसिंगाने काय केलं की मिर्झा जयसिंगाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला नाही, किल्ल्यावर हल्ला केला नाही, तर सामान्य रयतेच्या गावाखेड्यावर हल्ला केला. तिथल्या शेतकऱ्याचे धान्य जाळून टाकलं आणि तिथल्या जुलूम जबरदस्ती तिथल्या स्त्रियांवर, मुलांवर करायला सुरुवात केली. म्हणजे शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं की रयतेवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तर शिवाजी महाराजांनी हे सगळं गुंडाळून ठेवलं. रयत वाचली पाहिजे, जनता वाचली पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाबरोबर तह केलेला आहे. लोककल्याण आहे. म्हणजे मी जर राजा असेल, मी जर जनतेची जबाबदारी घेतली असेल तर माझ्या जनतेवर अन्याय अत्याचार होताना मी राजा राहू शकत नाही. अशाच प्रकारची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. तोरणा नावाच्या किल्ल्यावर पहिलं तोरण शिवाजी महाराजांनी बांधलं. आणि 16 वर्षाचं शिवाजी महाराजांचं वय. हा गड उत्खनन करत असताना सोन्याचे देव सापडले. जाऊन जिजाऊंना, शिवरायांना बातमी सांगितली गेली की भवानी प्रसन्न झाली आणि आपल्याला सोन्याचे देव मिळाले. मग जिजाऊंनी सांगितलं का मंदिर बांधा आणि तिकडे सगळे धंदे करा म्हणून? जिजाऊंनी सांगितलं सोन्याचे देव सापडले, ही भवानीचीच कृपा आहे, शंभू महादेवाची कृपा आहे. आता एकच करा, त्याची नाणी तयार करा, लोकांच्या हितासाठी वापरा. हे तत्वज्ञान जिजाऊ आणि शिवाचं. जे काय रंजले गाजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. दया करण्याचे पुत्राची तेशी दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. माणूस जगला पाहिजे, सर्वसामान्य रयत म्हणजे केंद्रस्थानी असली पाहिजे. अशा प्रकारचं स्वराज्याचं तत्वज्ञान म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी कशा पद्धतीचे निर्णय घेतले.
स्त्रियांच्या धोरणासंदर्भात शिवाजी महाराजांनी काय निर्णय घेतले त्याचा खऱ्या अर्थानं आज विचार होण्याची गरज आहे. किती जगाच्या पुढे शिवाजी महाराज होते साधं उदाहरण आहे की त्या काळामध्ये शिवाजी महाराज जेव्हा राज्यव्यवस्था निर्माण करत होते तर डॉक्टर बाळकृष्णांचा मी मगा उल्लेख केला. त्यांनी जे ग्रेट शिवाजी चरित्र लिहिलेलं आहे ना त्या चरित्रामध्ये शिवाजी महाराजांचं एक वेगळेपण सांगितलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की जगामध्ये अनेक पराक्रमी पुरुष होऊन गेले, म्हणजे 2-3 हजार वर्षाचा इतिहास त्यांनी सांगितला. जगामध्ये 100-150 लोकांची यादी त्यांनी केली की कोण कोण पराक्रमी राजे होऊन गेले. त्यात नेपोलियन बोनापार्ट असेल, हॅनिबल असेल, सिकंदर असेल, फार हिटलरपर्यंत मुसोलिनीपर्यंत सगळी यादी केली. बाळकृष्ण असं म्हणतात की सगळं जग हे दैवाचा गुलाम आहे, पण एकमेव शिवाजी एक असा राजा आहे दैव ज्याचा गुलाम आहे तसा म्हणजे राजा शिवाजी. आणि दैव गुलाम का आहे तर हा राजा नाही तर लोकांचं एक प्रतिनिधी अशा महाराजांच्या बद्दल डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात की जगातले पराक्रमी राजे आणि शिवाजी राजे यांचं जेव्हा मी तुलना करतो तर शील आणि चारित्र्य याचा विचार करत असताना शिवरायांच्या पासंगालाही पुरणार नाही असं जीवनचरित्र म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. कारण नपुसकाचं शील आणि दुर्बळाची अहिंसा याला जगात कवडीची किंमत नाही. आणि म्हणून नीतिमत्ता काय असते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. शत्रूची जरी स्त्री असेल म्हणजे शाहिस्ते खानावर हल्ला केला शिवाजी महाराजांनी आणि शाहिस्ते खानाची जी बहीण होती ती ओरडत शाहिस्ते खानाकडे आली आणि म्हणाली की भाईजान शिवाजीने मेरी लड़की को भगा लिया है शायद. तेव्हा शाहिस्ते खान म्हणाला घाबरू नको, काही घाबरू नको, आपल्यापेक्षा शिवाजीकडे तुझी मुलगी सुरक्षित असेल. हा आत्मविश्वास शत्रूमध्ये सुद्धा होता हे शिवाजी महाराजांचे. आणि म्हणजे राज्य निर्माण आपोआप झालं नाही, हे लोकांनी राज्य निर्माण केलं आणि लोकांना हा राजा आपला वाटला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाचा जर विचार केला तर शिवाजी राजांच्या पूर्वी भारतामध्ये किंवा जगामध्ये जेवढे राजे होते कोणीही राजा आपल्या सैनिकाला पगार देत नव्हता. मग ते सैनिक कसं राहत होतं, हे सैन्य लुटीवर आधारित होतं. म्हणजे सैन्य राजानं बाळगायचं, त्यांनी लूट करायची, लुटीतला हिस्सा सैनिकाने घेऊन घ्यायचा, अर्धा राजाला द्यायचा आणि अर्धा आपण घेऊन घ्यायचा, सैन्य चालायचं, अशीच पद्धत होती. आता लुटीची परवानगी सैनिकाला असेल तर ते भिडवाट ठेवणार आहेत का लुटमार करायला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन तुम्ही लक्षामध्ये घ्या, त्या काळामध्ये त्यांनी पहिल्यांदा जगामध्ये अशी पद्धत सुरू केली, सैनिकांना रोख पगार देणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे. आज आमच्याकडे जमीन आहे, सातबारा आहे, जमीन राजाच्या मालकीची होती, शेतकऱ्यांचा राजा. महात्मा फुलेंनी कुलवाडी भूषण म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे, कारण शेतकऱ्यांची जमीन राजाची जमीन होती, पण शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून ते सातबारे आजच्या भाषेत शेतकऱ्यांच्या नावे करून देणारा पहिला राजा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज. कालव्या वाटे पाणी धरणं काढून कालव्या वाटे पाणी शेतीला दिलं राजांनी. केर कचरा जमा करून त्याचं खत तयार करा. आज्ञापत्रात उल्लेख आहे की राजाला भूमिदान करता येत नाही, राजाला हे अधिकार नाही, कारण राजाची जमीन नाही हे सांगणारा पहिला राजा आहे. आज्ञापत्रात कलम आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी 8 महिने 4 महिने शेती करायची आणि 8 महिने दसऱ्याच्या दिवशी येऊन गडावर सैनिक व्हायचे. 4 महिने शेतीचं उत्पन्न, 8 महिने सैनिक म्हणून नोकरी करायची आणि पहिल्या दिवशी दसऱ्या दिवशीच रोख पगार. आणि तो पगार त्यांनी आपल्या बायकोला, मुलीला, बहिणीला द्यायचा. कसला राजा होता. युद्धामध्ये लूट मिळो अथवा न मिळो पण सैनिकाला रोख पगार होता, सेनापतीला रोख पगार होता, सरदाराला रोख पगार होता. आणि जगातला एकमेव असा राजा आहे की आता जी सध्याची युद्धनीती आहे, युद्धनीती काय आहे, आता जर ग्लोबल विलेज झालेला आहे. कोरोना चायनात झाला पण आपल्या घरापर्यंत आला की नाही. आता अणुबॉम्बचं युद्ध मागं पडलेलं आहे, पुढच्या काळात न्यूक्लिअर आणि विषाणूचं युद्ध होण्याची शक्यता आहे. असं जर युद्ध झालं तर ज्याला मारायचं तोच माणूस मरेल का. जेवढे जिवंत माणसं आहेत त्यांच्यावर त्याचा प्रभाव राहणार आहे. अणुबॉम्ब टाकलाय जपानवर, हिरोशिमा नागासाकीवर, निरापराध माणसं मारली गेली. जगात जी जी युद्ध झाली तिथे नागरिक मारले गेले. पुढे जर अणुबॉम्बचं युद्ध झालं तर निरापराध लोक मारले जातील. पण एक वेगळं युद्ध कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजांची देण या जगाला आहे. शिवाजी महाराज एकमेव असे राजे होते, त्यांचं धोरण नेहमी काय होतं की युद्धामध्ये माझा एकही सैनिक कामाला येऊ नये. शहीदांची संख्या वाढवणं म्हणजे क्रांती नव्हे हे भगतसिंगांनी सांगितलं आणि ही प्रेरणा मला छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. हे भगतसिंगाचे उद्गार आहे.
म्हणून माणसं मारून क्रांती ही शिवाजी महाराजांना अभिप्रेत नव्हती. माझा प्रत्येक माणूस म्हणजे माझ्या शरीराचा भाग आहे हे समजणारे शिवाजी महाराज होते. म्हणून आपला एकही सैनिक युद्धामध्ये कामी येऊ नये हे शिवाजी महाराजांचं धोरण होतं. पण त्याच्या पलीकडची मानवता त्यांची अशी होती की निष्कारण शत्रूचं सैन्य सुद्धा अनाकारण मारलं जाऊ नये हे समजणारा जगातला पहिला राज आहे शिवाजीराज. शत्रूच्या प्रदेशात जरी शिवाजी महाराजांचं सैन्य गेलं तर तिथल्या सामान्य रयतेला शिवाजी महाराजांची भीती वाटत नव्हती. म्हणजे सामान्य जनतेला उपद्रव द्यायचा नाही. महाराजांचं धोरण काय होतं? आमचं समजा पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, शत्रू राष्ट्र म्हणून आपण अणुबॉम्ब टाकला, सगळी माणसं तिथली मरून गेली, ते राज्य आपल्याला मिळालं, मग दगडावर राज्य करायचं. महाराज म्हणाले असा राजा कामाचा नाही. माणसंच नसतील तर राज्य व्यवस्था कुणावर अवलंबायची. आणि जे गुन्हेगार नाही म्हणजे शिवाजी महाराजांचं धोरण होतं गुन्हेगाराला छाटा, श्रीमंताला लुटा आणि गरिबांना वाटा. हे मार्क्सच्या अगोदरचं तत्वज्ञान चर्चित आणणारा शिवाजी हा जगातला पहिला राजा. म्हणून मार्क्स जन्माला येण्यापूर्वी त्याची कृती करून सरंजामदारांना, भांडवलदारांना त्यांना नेस्तनाबूत करून सामान्य रयतेच्या हातात स्वातंत्र्याचे अधिकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे प्रणेते होते. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. हे कृतीतून करून दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. सामान्य लोकांना जे काही वेगवेगळे अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले, म्हणजे तुम्ही विचार करा, 4 महिन्याचं शेतीचं उत्पन्न आणि 8 महिन्याचा पगार मिळालं तर कशाला शेतकरी आत्महत्या करतील? कशाला दुष्काळ येईल? आणि बिनव्याजी कर्ज द्यायचं, दिलं तर घ्या, नाही तर बुडू नका, वापस करा, नाही फेडलं तर माफ करा, हे स्टँडिंग यादेच आहे शिवाजी महाराजांचं. म्हणून शेतकऱ्यांचा राजा आहे. म्हणून हे तंत्रज्ञान डेव्हलप केलं, वीरयोद्धे बनवलं, शूरयोद्धे बनवलं. हे एक वेगळे पण शिवाजी महाराजांचं आहे. आणि म्हणून आज सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांपासून जी प्रेरणा घ्यायची आहे ती प्रेरणा ज्ञानाची, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची, मानव कल्याणाची प्रेरणा घ्यायची आहे. ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने तशा प्रकारचं चरित्र आज अभ्यासक्रमाला येणं गरजेचं आहे. गावागावात शिवचरित्राचं पारायण होणं गरजेचं आहे. त्यांचा विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. आपल्याला हे मान्य आहे की शिवाजी महाराज काही पुन्हा अवतार घेऊन येणार नाहीत. परंतु शिवचरित्र जर आपण समजून घेतलं, जिजाऊंचं शहाजीराजांचं चरित्र आपण समजून घेतलं, किमान त्यांच्या हजारो गुणापैकी एखादा सद्गुण आपण घेतला तर शिवाजी महाराजांचं कार्य पुन्हा एकदा या जगामध्ये, राष्ट्रामध्ये आपण उभं करू शकतो. ही कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे. असं कोणतं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांनी काम केलं नाही. तुम्ही भाषाशास्त्र बघा, म्हणजे राज्यव्यवहार कोश निर्माण केला. तुम्ही विचार करा, स्वतःचं नाणं चलनामध्ये आणलं, म्हणजे आज डॉलर पडला की रुपया घसरते. आज जगातलं चलन हे आभासी झालेलं आहे आणि वर्ल्ड बँकेच्या हातात गेलेलं आहे. पण शिवाजी महाराजांनी जे त्या काळात अर्थशास्त्र निर्माण केलेलं होतं, म्हणजे मला मी जे सांगितलं की भांडवलदारांना आणि धर्माच्या ठेकेदारांना कधीच बुजवून छत्रपती शिवाजी महाराजांनी होऊ दिलं नाही. कारण बहुसंख्य राजे भारतातली जी प्रथा होती त्यावर पुरोच्चारित्र वर्चस्व होतं. धर्मग्रंथानुसार त्यांनी राज्य करायचे हे दंडक होते. म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा राज्याभिषेकाला विरोध झाला होता. तो धर्मशास्त्राच्या आडून झालेला होता. पण महाराजांनी कधीच ह्या 2 गोष्टींना मुजोर होऊ दिलं नाही. त्याचा सन्मान जरूर केला, पण माणसाच्या आड ही 2 गोष्टी येता कामा नये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं. म्हणून जातपात, धर्मनीती, भाषा, प्रांत हे शिवाजी महाराजांनी बघितलं नाही. म्हणून आज जगाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांना लोक आदर्श मानणारे आहेत. चिरंतन चंद्रसूर्य असेपर्यंत प्रतिपचंद्र लेख हे शिवकीर्ती आणि शिवशौर्य अजरामर राहणार आहे. कारण त्यांचं कार्यच त्या पद्धतीचं आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे सार्वकालिक आहे. त्यांनी जे समतेचा पुरस्कार केला, समानतेचा पुरस्कार केला, स्त्रियांच्या सन्मानाचा व्यवहार त्यांनी निर्माण केला, भाषेचा पुनरुच्चार केला, ज्ञानाचं अर्जन केलं, हे खरं म्हणजे आजच्या काळाचं एक उत्कृष्ट अशा प्रकारचं उदाहरण आहे. त्यांच्या प्रत्येक व्यवहारामध्ये या गोष्टी आहेत आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण त्या काळामध्ये औरंगजेबाचं नाणं, औरंगजेबाचं चलन कुतुबशाहकडे चालेल याची काही गॅरंटी नव्हती. पण शिवाजी महाराजांनी असं चलन निर्माण केलं, त्याचं अवमूल्यन कधीच झालं नाही. कारण शिवाजी महाराजांच्या नाण्याचं वैशिष्ट्य होतं ते नाणं तेवढ्याच किमतीचं होतं. तांब्याचं, रुपयाचं, सोन्याचं, चांदीचं, कशाचं असेल त्या वजना एवढं त्याला मूल्य होतं. म्हणून हे नाणं जगभर त्या काळात चालत होतं. हे वैशिष्ट्य आपण शिवाजी महाराजांचं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अर्थशास्त्राचा विचार केला तर महाराज किती पुढच्या पद्धतीने विचार करत होते. ब्रिटिश 18 वकील शिवाजी महाराजांना भेटलेले आहेत. त्यांनी लिहून ठेवले की शिवाजी महाराज आमच्याबरोबर इंग्रजीमध्ये संवाद करतात. किती आश्चर्य आहे. अफजिंदांना लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांबरोबर संवाद केला तर त्यांना दुभाषाची गरज पडत नाही. संभाजीसारखा राजपुत्र घडवला. 14व्या वर्षी संस्कृतमध्ये ग्रंथलिखन केलेलं आहे. अनेक बहुभाषाचे जाणकार हे संभाजीराजे आहेत.
जिजाऊ बहुभाषिक आहेत, शहाजी महाराजांच्या पदरी 72 विद्वान आहेत. हे मी सांगत नाही, परमानंद असेल, त्या काळातले समकालीन लोक, शिवभारत नावाचा ग्रंथ आहे, त्यात त्यांनी लिहून ठेवलेला आहे, ब्रिटिशांनी लिहून ठेवलेला आहे, डचांनी लिहून ठेवलेला आहे की या राजाला आम्ही पराभूत करू शकत नाही. शिवाजी महाराज म्हणजे ज्ञानाचं केंद्र आहे. हे कधी आम्ही समजून घेणार आहोत की नाही. पण बहिणींनो आणि भावांनो, माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला जी जमीन दिली, जे सातबारा दिला, म्हणजे जमिनीची मोजणी आपल्या काळात पुढे मलिक अंबरकडे जमिनीची मोजणी करण्याचं श्रेय दिलं जातं. कारण मलिक अंबर यांनी जमिनीच्या मोजणीचं तंत्र शोधून काढलं, तो दोरी वापरायचा. परंतु दोरीचा प्रॉब्लेम असा होता, पाऊस पडला की दोरी लहान मोठी होत होती. महाराजांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढलं की दोरीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी काठी तयार केली. म्हणजे पावसाळ्यात मोजा का, हिवाळ्यात मोजा का, उन्हाळ्यात मोजा, 1 इंच सुद्धा जमिनीत फरक पडणार नाही. महाराज किती पुढे होते. सिद्धीजवळच्या वेढ्यामध्ये त्या काळातल्या सिद्धीजवळच्या सैनिकांनी तोफगोळे फेकले. महाराजांना एक तोफगोळा मिळाला. महाराज म्हणाले, हे कोणतं शस्त्र आहे, आपल्याकडे का नाही. म्हणजे पोर्तुगीज तयार करतात. त्यांनी पोर्तुगीजाच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं शिवाजी महाराजांनी, हे जे शस्त्र तयार केलेले आहेत ते आम्हाला द्या. असं नाही मागितलं शिवाजी महाराजांनी. राफेल आमच्याकडे पाठवून द्या म्हटलं नाही. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजाला लिहिलं, माझ्या देशात तुम्हाला राहायचं असेल तर या तोफगोळ्याची टेक्नॉलॉजी मला द्या. हे सांगणारा छत्रपती शिवाजी महाराज. तंत्रज्ञान मागितलं. तंत्रज्ञान तुमचं सुद्धा काय होतं, एक साधं उदाहरण आहे. ओसामा बिन लादेन कुठे लपला होता? कुठे लपला होता? पाकिस्तानमध्ये. तो ओटामाबाद नावाच्या पाकिस्तानी मिलिटरीच्या परिसरामध्ये होता. अमेरिका तिथे घुसली आणि त्यांनी काय केलं, ओसामा बिन लादेनला ठार मारलं. पाकिस्तानला कळलं काय, जिथे पाकिस्तानची मिलिटरी होती तिथे अमेरिकेची विमानं गेली, त्याचा खात्मा केला. सीमेच्या बाहेर पडून त्यांना जेव्हा डिक्लेअर करायचं तेव्हा त्यांनी केलं. तेव्हा टीव्हीवर आल्यावर पाकिस्तानच्या सैन्याला कळालं की आपल्या देशात अमेरिका येऊन गेली. असं का झालं? रडार यंत्रणा पाकिस्तानमध्ये आहे, त्या रडारवर दिसायला पाहिजे. पण प्रॉब्लेम असा होता, रडार यंत्रणा सगळी अमेरिकेने पुरवली आहे, त्यांचे सगळे बटन यांच्याकडे होते, ते बंद केले गेले. काय उपयोग आहे? शिवाजी महाराजांना असं कधीच केलं नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःची शस्त्र आणि युद्धनीती निर्माण केली की जगातल्या कोणत्याच योद्ध्याला कळली नाही. आणि शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं, एकदा वापरली टेक्नॉलॉजी पुन्हा कधीच आयुष्यात महाराजांनी वापरली नाही. एकदाच बैलाच्या शिंगाला झेंडे बांधले, पुन्हा कधी बांधले का? एकदाच घोरपड, एकदाच शिवाकाशी, एकदाच लाल महाल. प्रत्येक वेळी नवा प्रयोग करणारा राजा किती अचानक कल्पना करत असेल याचा तुम्ही विचार करा. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण होतं. आणि म्हणून शत्रूचंही सैन्य मरू नये, विनाकारण जनतेची हानी होऊ नये, हे किती वेगळेपण शिवाजी महाराजांचं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मग एवढं सगळं जर शिवाजी महाराजांनी केलं, म्हणजे औरंगजेब पगार देऊ शकत नव्हता, ब्रिटिश पगार देऊ शकत नव्हते, पोर्तुगीज पगार देऊ शकत नव्हते, मग शिवाजी महाराज आपल्या सैन्याला कसा पगार देतो? म्हणजे त्या काळात 16 होन असतील, 50 होन, 100 होन असे पगार होते. एक होन म्हणजे 4 ग्राम. आजचा भाव जर पकडला 15 होन पगार म्हणजे 15 गुणिले 50, एका सैनिकाला तेवढा पगार होता. तुम्ही विचार करा, जगातलं कोणतंही सरकार आपल्या सैनिकाला एवढा पगार आज देऊ शकतं. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या दगडधोंड्याच्या देशामध्ये शिवाजी महाराजांनी पैसा कुठून आणला? कुठून आणले पैसे? आज आपल्या देशातला सर्वात जास्त खर्च कशावर होतो? कशावर होतो? मिलिटरीवर होतो. प्रचंड पैसा मिलिटरीवर जातो, देशाच्या संरक्षणासाठी जातो. त्यामुळे आपल्या जीडीपीचा प्रॉब्लेम होतो. सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारकडे पैसा नसतो. आम्हाला खरं म्हणजे आज पीजी पासून केजी पासून संपूर्ण शिक्षण मोफत पाहिजे, सर्व भाषीय शिक्षण पाहिजे, आरोग्य आम्हाला मोफत पाहिजे. पण सरकार म्हणतं आमच्याकडे पैसा नाही, ते पीपीई तत्वावर केलं पाहिजे. पण त्या काळात शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना एवढं पगार देणं, सगळ्यांचा सन्मान करणं, स्वतःचे गड उभारणं, हा पैसा कुठून आणला? तर एक नवं तंत्रज्ञान शिवाजी महाराजांनी अर्थशास्त्र वापरलं. ते फार मनोरंजक आहे, तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल शिवाजी महाराजांचं वेगळेपण काय होतं. तुम्हाला सुरतेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की पैसा शिवाजी महाराज कुठून आणत होते? साताऱ्याला, कोल्हापूरला, निलंग्याला, नांदेडला, परभणीला इथं पैसे होते का? इथं काय आपल्याकडे? झाडण दगड धोंडे, इथं सोन्याच्या खाडी आहेत का आपल्याकडे? मग पैसे कुठून आणले शिवाजी महाराजांनी? तर पैसे आणण्याच्या हक्काचं ठिकाण म्हणजे सुरत होतं शिवाजी महाराजांचं. पैसे कमी पडले की जायचं सुरतेला जाऊन पैसे घेऊन यायचे. मग सुरतेमध्ये काय अकाउंट होतं का शिवाजी महाराजांचं? म्हणजे कसे पैसे आणले शिवाजी महाराजांनी? तर त्या काळामध्ये अर्थशास्त्र समजून घ्या. म्हणजे शिवाजी, सुरत हे काय होतं? तर सुरत हे औरंगजेबाचं त्या काळातलं आर्थिक सर्वश्रेष्ठ असं केंद्र होतं. म्हणजे समकालीन लोकांनी लिहून ठेवलेलं आहे, तिथले व्यापारी एवढे श्रीमंत होते की त्या काळामध्ये 12 लाखाचा कर औरंगजेबाला देत होते.
म्हणजे व्यापार किती मोठा असेल, म्हणजे जगातले सर्वात श्रीमंत व्यापारी सुरतेला होते त्या काळामध्ये. आणि सुरत औरंगजेबाची आर्थिक राजधानी होती. सगळा पैसा कुठे होता? सुरतेमध्ये होता. शिवाजी महाराजांनी काय केलं? सुरतेवर हल्ला केला, म्हणजे सुरतेवर अणुबॉम्ब टाकला, जाळून टाकलं, पैसा लुटून आणला, असं काही केलं का? शिवाजी महाराजांचं वेगळे पण बघा. शिवाजी महाराज काय करायचे? त्यांनी सुरतेला गेले. सुरतेला जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी 6 महिने अगोदर तिथले श्रीमंत माणसं कोण आहेत त्याची यादी केलेली आहे. म्हणजे कोणाकडे 12 कोटी आहेत, कोणाकडे 20 कोटी आहेत, कोण हरामाचा पैसा कमावतोय. रामजी पारेख नावाचा सज्जन पादरी माणूस होता, त्याच्याकडे भरपूर पैसे होते, पण अर्धे पैसे तो लोक कल्याणावर खर्च करत होता. त्याचं नाव यादीतून वगळलं. याचे पैसे आपण घ्यायचे नाही. ज्यांनी श्रमाने पैसा कमवला त्याला दोषीच नको. 180 लोकांची यादी सुरतेच्या सरदाराला पाठवली, सांगितलं त्या सगळ्यांना माझ्याकडे पाठव. त्यांचा प्रतिनिधी आला. शिवाजी महाराज म्हणाले, मी तुम्हाला उपसर्ग पोहोचणार नाही, 10% मला द्या, मी वापस जाईल. म्हणजे महाराजांनी सरसकट सुरतेवर आक्रमण केलं का? ज्यांच्याकडे हरामाचा पैसा होता त्यांना इशारा दिला. आणि हे जेव्हा ऐकत नव्हते तेव्हा त्या सगळ्या लोकांकडची सगळी संपत्ती हिसकावून घेतली शिवाजी महाराजांनी. रयतेला त्रास दिला नाही आणि ते सगळे पैसे ढिगारा टाकला शिवाजी महाराजांच्या पुढे. आणि त्याच्यातले हिरे, माणिक, रत्न, सोनं, पाचू तेवढं पोत्यात भरलं, घोड्यावर लादलं, सोनाच्यात पाठवलं. बाकीचं सगळे तिथल्या गरीब लोकांना वाटून टाकलं. मग सुरतेची जनता काय म्हणायची? दर 6 महिन्याला शिवाजीचं आक्रमण आपल्या राज्यावर झालं पाहिजे. तर आपण जनतेचा शिवाजी महाराजांना विरोध होता का? जनतेचा पाठिंबा होता म्हणून अख्खा खासदार झाला ना. कोणत्याही काळामध्ये लोकशाहीमध्ये जनतेशिवाय काही होतं का? लोकांचा विरोध कधीच नव्हता शिवाजी महाराजांना. लोकांनी आपल्या हृदयात जपलं, मीच शिवाजी आहे, मी मरणाला तयार आहे, माझा राजा जगला पाहिजे. ही उदात्त भावना शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि हे सगळे पैसे तर आणले शिवाजी महाराजांनी. तेव्हा औरंगजेबाने शिवाजी महाराजांना विचारलं, तुझं मी काय वाटोळे केलं म्हणून माझी सुरत तू लुटून गेली? कारण सुरत म्हणजे औरंगजेबाचा गालावरचा तीळ किंवा दाढीचा केस असं म्हटलं जातं. कारण ते प्रिय होती सुरत, त्याला पैसा येत होता. एक बायको सुरतेची होती औरंगजेबाला. त्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं, अशी बदसुरत काय केली तुम्ही? तुझा कोणता गुन्हा केल्यावर माझी सुरत तुटली? शिवाजी महाराजांनी विचारलं, मी जे माझं सैन्य ठेवलेलं आहे ते कशा करता ठेवलेलं आहे? माझ्या सैन्याची मला गरज आहे का? तुझं आक्रमण माझ्या राज्यावर झालं तर त्याचा प्रतिकार करता यावा म्हणून मी माझं सैन्य निर्माण केलेलं आहे. मग त्याचा पगार तूच दिला पाहिजे ना, मी कशाला देऊ? असं पुढे तत्वज्ञान आहे तो जगामध्ये. हा होता शिवाजी राजा. हे होतं राजाचं वेगळेपण. माझ्या सामान्य रयतेला त्रास देऊ नये, त्यांना काळजी वाटते, प्रत्येकाच्या हिताचा निर्णय घेणारा, हे शिवाजी राजांचं वेगळेपण आहे. हे शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र आहे, हे समाजशास्त्र आहे. अरे समुद्र उल्लंघन केलं तर तुमच्या निर्वंश होती असं धर्मशास्त्रात लिहून ठेवलं होतं. महाराज सिंधुदुर्गला गेले आणि त्यांनी बघितलं की समुद्रात काहीतरी फिरतंय. त्यांनी सोबतच्या माणसाला विचारलंय, समुद्रात काय? ते म्हणजे जहाज. ही कोणाची? पोर्तुगीजांची. आपली काय जहाज नाही? ते म्हणजे महाराज आपलं धर्मशास्त्र आज्ञा देत नाही. केलं तर काय होईल? आपला निर्वंश होईल. मग पोर्तुगीजांचं जहाज कसं काय तयार झालं? 1385 साली दोरी केरान नावाच्या राजपुत्राने पहिलं आरमार तयार केलं पोर्तुगीजाच्या, समुद्रावर कब्जा मिळवला. म्हणजे औरंगजेब सर्वश्रेष्ठ सरदार जरी असला, शहेनशाह जरी असला, तर औरंगजेबाचा समुद्राशी काही संबंध नव्हता. त्याला जरी मक्केला जायचं असलं, औरंगजेबाच्या राज्यातल्या माणसांना मक्केला जायचं असेल तर पोर्तुगीजांना कर द्यावा लागत होता. पण शिवाजी महाराज म्हणाले, हे पोर्तुगीज जर समुद्रात राज्य निर्माण करू शकतात, त्यांचा निर्वंश झाला आणि आपला कसं काय निर्वंश होईल? महाराजांनी सांगितलं हे आम्हाला चालणार नाही. पोर्तुगीजांकडून तंत्रज्ञान घेतलं आणि पुढे 1659 साली जगातलं भारत देशाचं पहिलं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. कसा राजा असेल? आणि आरमार तयार करणारे कोण होते? कोळी, आगरी, कुणबी आणि भंडारे. त्यांच्या बापजाद्यांनी कधी हे सगळं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी बघितली नाही. महाराजांनी पोर्तुगीजाची माणसं आणली, पहिल्यांदा यांना प्रशिक्षित केलं, ट्रेनिंग दिलं, त्यांना आकलून दिलं आणि असं आरमार या रांड्या लोकांनी तयार केलं की पुढे इतिहासाने लिहून ठेवलेलं आहे की पोर्तुगीजाला सगळं जग कर देत होतं, पण शिवाजी महाराजांचा जेव्हा आरमार तयार झाला ना, पोर्तुगीज सुद्धा शिवाजी महाराजांना कर देत होते. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांची. हे महाराजांचं वेगळेपण आहे. म्हणून माणसाने कशा पद्धतीने डॉक्टर बाळकृष्णांनी जे म्हटलेलं आहे की कोकराचं सिंहात रूपांतर अजून काय असू शकतं, म्हणून सामान्य पद्धतीने सर्वसामान्य रयतेच्या मस्तकामध्ये, अंतकरणामध्ये अशा प्रकारचा अंगार फुलवणारा आणि सामान्य माणसाला सुद्धा महायोद्धा बनता येतं हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. एक पत्र आहे शिवाजी महाराजांचं. त्यांनी त्या काळातल्या, आपल्याला माहिती आहे की गुलामगिरी जी जगामध्ये आहे, माणसाचे व्यापार सरसकट होत होते, पण शिवाजी महाराजांनी त्या काळात पोर्तुगीजांना लिहिलं
फ्रेंचांचं एक पत्र आहे शिवाजी महाराजांचं. त्यांनी लिहिलेलं आहे, माझ्या राज्यात तुम्हाला व्यापार करायचा असेल तर गुलामांची खरेदी विक्री करता येणार नाही. तुम्ही जर गुलामांची खरेदी विक्री केली तर तुमचे शिरकलम केले जातील. महाराजांचे आदेश आहे. म्हणजे ज्या काळात माणसं विकण्याचा व्यापार जगमान्य होता त्या काळामध्ये जगाच्या किती पुढे जाऊन महाराज विचार करतात की माणूस ही काही विकण्याची गोष्ट नाही. स्त्रियांना, माणसांना, गुलामांना विकणं ही प्रतिष्ठा नाही. गुलाम हा सुद्धा माणूस आहे आणि माणसाच्या विक्रीवर प्रतिबंध घातला पाहिजे तसा कायदा करणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि पुढे आपण पाश्चात्य राष्ट्र म्हणतो. 18व्या शतकात जगात गुलामगिरी बंद झाली. म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, रशिया असेल, जापान असेल, फ्रान्स असेल, या राष्ट्रामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गुलामगिरी सुरू होती. 16व्या शतकात गुलामगिरी बंद करणारा आदेश देणारा राजा किती जगाच्या पुढे असेल याचा तुम्ही विचार करा. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाता येईल. विषय भरपूर आहे, परंतु धर्माच्या संदर्भात कशा पद्धतीचं निरीक्षण शिवाजी महाराजांचं होतं, शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने इतर धर्माचा सुद्धा अभ्यास केला होता, बायबल असेल, कुराण असेल, अनेक धर्मग्रंथाचे ते कसे अभ्यासक होते, एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने काय केलं होतं. तर औरंगजेबाने जिजिया नावाचा कर लादलेला होता. औरंगजेबाने जिजिया कर लादल्यानंतर 1669 साली हा कर औरंगजेबाने लादला. तेव्हा शिवाजी महाराजांनी एक पत्र औरंगजेबाला लिहिलेलं आहे. ते लाला लजपतराय नावाचे आपले जे थोर सेनानी होऊन गेले. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, 1898 साली उर्दू भाषेतलं 450 पानाचं शिवचरित्र लाला लजपतरायने लिहिलेलं आहे. तुम्ही विचार करा. आणि त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की सगळ्या जगाच्या समानतेची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे होऊ शकतात. ब्रिटिशच काय, जगाच्या भूमीवरून, भूभागावरून गुलामी जर हद्दपार करायची असेल तर हे शिवरायाचा जय जयकार झाला पाहिजे, हे लाला लजपतराय यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या या पत्राचा, फारसी पत्राचा इंग्रजी आणि हिंदी आणि अरबीमध्ये अनुवाद केलेला. पहिल्यांदा ते पत्र त्यांनी समोर आणलं, त्याचं श्रेय लाला लजपतरायला जातं. त्या ते जे पत्र आहे, म्हणजे जिजिया कर लागू केल्यावर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र पाठवलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे किती विचार ग्रेट होते. त्यांच्या सहीचे पत्र नंतर सापडली. शिवाजी महाराज स्वतः लिखाण करायचे. राजमुद्रा शहाजीराजांनी तयार केलेली होती. म्हणजे स्वतः ज्ञानी होते, अक्षर ओळख होती, बहुभाषिक होते. हे आपल्या मुला मुलींना सांगण्याची गरज आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचा सगळा सारांश मी सांगणार नाही. त्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, हे औरंगजेबा, अरे मी असं ऐकलंय की तू जिजिया कर लावलेला आहे, कारण माझ्या दहशतीने तू एवढा भीचे कंगाल झालेला आहे की रयतेवर तू एवढा जबरदस्त कर बसवलेला आहे. खरं म्हणजे ही खूप वाईट गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं, तुझे पूर्वज कोण होते? अकबर होता, त्याचं तू आठव. या देशात जे जे राजे होऊन गेले ते तू आठव. जगातले अनेक राजे त्याचा तू आठवण कर की तू असा भिकारी का झालेला आहे की सामान्य रयतेला छळतोय. हे तुला अधिकार कुणी दिले? जिजिया कर हिंदूंना लावण्याचे. आणि म्हणून हे जग म्हणजे काही तुझ्या एकट्याची निर्मिती नाही. हे काय ईश्वराची, अल्लाची, प्रेषिताची निर्मिती नाही. ही निर्मिती म्हणजे एक सुंदर ईश्वराने नेमलेलं एक सृष्टी म्हणजे फुल आहे. याचा सुगंध प्रत्येकाला घेण्याचा अधिकार आहे. इतक्या लालित्य भाषेमध्ये शिवाजी महाराजांनी लिहिलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक प्रश्न औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी विचारलेला आहे की मला फक्त एक सांग, तू जर अल्लाला मानत असतील, तू जर कुराणचा भक्त असतील, मला माहिती आहे की कुराणचं पठण तू रोज करतो, पण मला एक दाखवून दे की कुराणमध्ये असं लिहिलेलं आहे का कुठं की अल्लाह म्हणजे अबुल मुसलमीन, असं तुझ्या कुराणमध्ये आहे का? अबुल रस्मीन म्हणजे लोकांचा, असंच तुझ्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाला आव्हान देतात की तुझ्या कुराणमध्ये मला असं दाखवून दे की अल्लाह म्हणजे फक्त अबुल मुसलमीन, तर मी कर द्यायला 100% तयार आहे. इतकं सूक्ष्म निरीक्षण आणि वाचन छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि जेव्हा हे औरंगजेबानं वाचलं, शिवाजी महाराज पुढे म्हणतात, तुला करच लावायचं असेल ना, हिंदू राजा जयसिंग आहे त्याच्यावर 1 नंबरला 2 नंबरला माझं नाव टाक, रयतेला कसा चलतो म्हणून आम्ही देतो ना पैसे तुला, सामान्य रयतेला कोशिश नको, हे माझं धोरण आहे सांगणारे शिवाजी महाराज. जेव्हा औरंगजेबाने हे पत्र लिहिलं, काटे लिहून ठेवलेलं आहे. औरंगजेबाने जेव्हा हे वाचलं तर औरंगजेबाला एक अहंकार होता. औरंगजेब म्हणायचा, कुराण फक्त 2 माणसाला कळलेलं आहे. ते म्हणजे कुणाला? ज्या काजीने मला शिकवलं त्याला, दुसरा मला. तिसरा कुराणचा कोणी अभ्यासक नाही, असं औरंगजेबाचं म्हणणं होतं. शिवाजी महाराजांचं पत्र वाचल्यावर त्याचे उद्गार आहे, आता कुराण 3 माणसाला कळलेलं आहे. एक माझा काजी, दुसरा मी, तिसरे शिवाजी. हे शिवाजी महाराज. धर्ममंदिर पाडून टाका, त्यांच्या बायकावर अत्याचार करा, इतर धर्माचे लोकच नको. बहुसांस्कृतिकता हे जगाचं वैशिष्ट्य आहे.
एकच झेंडा, एकच देश, एकच राष्ट्र, एकच राजा, एकच माणूस, सगळ्यांची तोंड सारखी, असं जर झालं असतं तर सगळी झाडं गुलाबाचीच राहिली असती, सगळी आंब्याचीच राहिली असती, सगळी सीताफळाचीच राहिली असती. अशी सृष्टी नाही. बहुसांस्कृतिकता हे जगाचं वैभव आणि वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ही बहुसांस्कृतिकता जपणं ही खरी शिवाजी महाराजांना आदरांजली. सगळं नष्ट करून माझेच सगळे वंशवादी राहिले पाहिजे, माझाच विचार टिकला पाहिजे, हा मानवद्रोह आहे, देशद्रोह नाही. पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस पहिल्यांदा. शिवाजी महाराज म्हणाले राष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. माणूस नसेल तर देश घेऊन काय करणार आहे. म्हणून माणसांच्या बाजूने कायदे करणारा, माणसांना सन्मान देणारा, लोकशाहीचा प्राण आत्मा ज्याला म्हणून, तो म्हणजे शिवाजी राजा होता. शिवाजी हे एक विशेषण आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवा. औरंगजेब शत्रू होता, पण तो शिवाजी माझ्यावर चालून आले असं म्हणायचं. पोर्तुगीजांनी, ब्रिटिशांनी शिवाजीच असं इथल्या लोकांना म्हटलेलं आहे. म्हणजे एक माणूस, एक व्यक्ती म्हणजे शिवाजी नाही, अखंड मानवी जनसमूह म्हणजे शिवाजीच, असं शिवाजी महाराज हे विशेषण आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. शिवाजी राजाचा प्राण समजून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मला शिवमहोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी बोलवलं, आपल्यासारख्या महान शिवभक्तांची, भावंडांशी मला संवाद करता आला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो, कृतज्ञता व्यक्त करतो. पण तुम्ही एवढे महान लोक आहात, शिवाजी महाराजांचं तुम्ही ऐकलं नाही. तुकाराम महाराजांचं, बुद्धाचं, महावीराचं, आंबेडकरांचं, महात्मा फुल्यांचं, सावित्रीबाईंचं, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, विवेकानंद, इतक्या मोठ्या माणसाने सांगितलं, तुम्ही त्यांचं ऐकलं नाही. माझ्यासारख्या छोट्या माणसाचं तासभराच्या भाषणावर तुम्ही माझं ऐकाल आणि तुमच्यात परिवर्तन होईल असा भाबडा आशावाद ठेवणारा मी माणूस नाही. मी मानलेलं नाही, तुम्ही काळा वगैरे म्हणून माझं ऐकाल असं मी समजणार नाही. सत्य असत्याची मन केले पाही, मानी येणे नाही बहुमत. बुडती हे जण देखळे डोळा, येतो कळवळा हिताचा म्हणून. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला चालले, एकमेव पुत्र संभाजी, शिवाजी महाराजांचे पाय अडखळले, कारण औरंगाबादकडे जाऊन जिवंत परत येणं शक्यता नव्हती. मग संभाजीला कसं 9 वर्षाच्या सोबत न्यायचं, वंशच शिल्लक राहणार नाही. शिवाजीराजांचे पाय घुटमळले, जिजाऊने शिवाजीराजांचं अंतकरण जाणलं. जिजाऊ पुढे आला आणि म्हणाला, शिवा तुमच्या अंतर्मनात काय चाललंय मला माहिती आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जरूर आग्र्याला भेटायला जा औरंगजेबाला, आणि या 9 वर्षाच्या संभाजीला सुद्धा सोबत घेऊन जावा. औरंगजेबावर तुमचा विजय मिळेलच, पण दुर्दैवाने काही बरवाईट झालं आणि तुम्ही दोघंही जरी संपला की आई जिवंत आहे, स्वराज्य निर्माण केल्याशिवाय मरणार नाही, ही होती जिजाऊ. आणि म्हणून नाही केला विश्वास होता, म्हणून जिजाऊ पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास माणसाच्या पराक्रमाचा नाही तर महिलांच्या शौर्य आणि कर्तबगारीचा, हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तिलाच आपण गर्भात आणि दरवाजात बंदिस्त केल्यामुळे खरा प्रॉब्लेम झालेला. बायका जर बाहेर पडायला गुरुजी म्हणाले त्या एवढ्या बायका तरी सुधारल्या ना, जगावर राज्य निर्माण करतील एवढी ताकद यांच्यामध्ये. पण त्या वेगवेगळ्या कारणात अडकलेल्या आहेत, त्याच्यावर आपण न बोललेलं बरं, तो आज माझा विषय नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, माझं ऐका असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण भावंडांनो, छत्रपती शिवाजी महाराज, बुद्ध, महावीर, तुकोबा यांना तुम्ही मानत असाल, आपल्या आईबापाच्या पोटी आपण जन्माला आलेले आहोत. जगात कोणतीही कृती करताना, गोष्ट घडत असताना एखादा निर्णय घ्यायचा असेल तर स्वतःच्या बुद्धी चातुर्याने घेईल एवढा जरी विचार तुम्ही केला तर जगातून अंधार आणि गुलामी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून आपण घेऊया. आणि जे आपल्या समोर अशा प्रकारचं भीषण सध्या वास्तव निर्माण झालेलं आहे, कुठलं युद्ध होईल माहिती नाही, कशा प्रकारे माणसं मारली जातील, अगतिकता कोरोनाच्या कालखंडानंतर आलेली आहे. माणूस माणसाला जवळ घ्यायला तयार नाही. कोरोनाच्या काळात एकटाच माणूस होता, त्याला सोबत कोणीच नव्हतं, ना बायको होती, मुलगा होता, माणसं कुठे गेली, काय झालं काहीच पत्ता नाही. जग असुरक्षित झालेलं आहे, 80% लोक मनोरुग्ण झालेले आहेत. म्हणून शिवाजी हे संवादाचं माध्यम आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवा. आपल्या कुटुंबात शिवाजी महाराज म्हणजे काय, बायकोशी नीट वागणं म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्तन आहे. बहिणीशी नीट बोलणं, भावाशी बोलणं, दुर्बळांना मदत करणं, कष्टकऱ्यांना भुकेल्यांना अन्न खाऊ घालणं, हे शिवाजी महाराजांचं काम आहे. दुसरं काय, तलवार घेऊन घर जाणं, लोकांना मारणं, हिंसा घडवणं, झेंडे लावणं, हे शिवाजी महाराजांचं काम आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोक जगली पाहिजे, माणसं जगली पाहिजे. माणूस पहिल्यांदा, माणूस द्या माझं माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, तुकडोजी महाराज म्हणा. हेच रयतेचं राज्य आहे. रयतेचं राज्य म्हणजे दुसरं काय. आणि म्हणून शाहीर अमर शेखाच्या 2 ओळीने समारोप करतो. आजही हवा माझा असाच शिवबा माझा, शाहीर अमर शेख म्हणाले, आजही हवा माझा असाच शिवबा माझा, जो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. आजही हवा माझा असाच शिवबा माझा, जो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. अरे तो राजा कसला, तो तर लोकशाहीचा कलिजा. शब्द आहेत अमर शेखाचे. अरे तो राजा कसला, तो तर लोकशाहीचा कलिजा. तो राजा असूनही
समाजवादी सरदार आणि मुजरा माझा त्या महान संस्कृती गुरुचा. एक शाहिराची आणून आपल्या पुढे शाहीर असं म्हणतो की आज शिवाजी महाराज येणार नाही, पण आपल्याला काय करायचं आहे, आधी समाज शिवबा बनून मज पुढे यावा. आधी समाज शिवबा बनून मज पुढे यावा. त्यानं शिवबा सर्जाचा कित्ता आज गिरवावा. सत्तेचा नांगर गरबेत त्यानं चालवावा. नफेबाद चोर त्यानं सर्व दूर सारावा. अवघा समाज समृद्ध सुखी बनवावा. त्या थोर समाज शिवबाचा पोवाडा गावा. ही फक्त अमर अभिलाषा, दुजी नाही भाषा, अशी ही आशा. शाहिराचा गोडा हट्ट पूर्वाची. शाहीर अमर शेखाचे गोड आहे. आज समाज